नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात नीट संदर्भातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. तामिळनाडूनंतर आता राज्य सरकार सुद्धा नीट परीक्षेबद्दल आढावा घेणार आहे. तामिळनाडू सरकारकडून नीट रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण नीट परीक्षा रद्द करण्याबद्दल सध्या राज्य सरकार विचार करतंय असं कळतंय. अमित देशमुख यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भातला निर्णय तामिळनाडूच्या धर्तीवर घेणार का, हा प्रश्न निर्माण झालाय. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा ही घ्यायची की नाही याच्या संदर्भात सध्या राज्य सरकार विचार करत आहे आणि तामिळनाडू सरकारनं मात्र या आधीच नीट परीक्षा रद्द केलेली आहे. त्यामुळे त्या धर्तीवर राज्य सरकार सुद्धा राज्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमित देशमुख यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलंय. त्यामुळे राज्यातल्या नीटच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. वैद्यकीय प्रवेशाची ही महत्त्वाची परीक्षा आणि त्या संदर्भात राज्य सरकार नेमका काय निर्णय घेत आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण राज्य सरकार त्या दृष्टीनं विचार करतंय हे मात्र समोर आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची महत्त्वाची असलेली नीटची परीक्षा ही रद्द केली जाणार की काय होणार, हा प्रश्न निर्माण झालाय. कारण तामिळनाडू सरकारनं नीटची परीक्षा रद्द केल्याच्या नंतर राज्य सरकार सुद्धा त्या दृष्टीनं विचार करत आहे. पण त्यानंतर त्याला कोर्टात आव्हान दिलं जाईल का वगैरे प्रश्न आहेतच. पण आज अमित देशमुख यांनी या संदर्भात नेमकं काय सूतोवाच केले जाणून घेऊया. तमिलनाडु में नीट की परीक्षा अब खारिज कर दी गई है और अब इससे ये नई चर्चा शुरू हुई है कि नीट ये राज्यों के लिए ये ठीक है या नहीं, और राज्यों के जो विद्यार्थी हैं उनके भविष्य के लिए क्या ज़्यादा मुनासिब होगा, क्या ज़्यादा अच्छा होगा. तो इस सिलसिले में इस पर हम गौर कर रहे हैं. इसकी सारी जानकारी हम लेंगे और जो अच्छी बातें हैं या उसमें जो बुरी बातें हैं, इन सबका जायज़ा लेके हम इस पर आगे कदम उठाएंगे. दरम्यान या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी कुलदीप आंबेकर जोडले गेलेले आहेत. कुलदीप, तुमची काय अपेक्षा आहे? राज्य सरकारनं नीटची परीक्षा रद्द करावी की ती कायम ठेवावी? जो निर्णय तामिळनाडू सरकारने घेतलाय त्या प्रमाणातच राज्य सरकारनेही निर्णय घ्यावा. त्याच्या मागचं कारण असं आहे की 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर ग्रामीण नव्हे तर राज्यभराच्या सगळ्याच विद्यार्थ्यांची अपेक्षा असते की डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील ह्या ज्या पारंपरिक असलेल्या कोर्सेसतून मधून आपण नाव कमावं, मोठं व्हावं. परंतु आपण पाहिलं तर जे काही डॉक्टर होण्याची स्वप्न बाळगतात मुली असेल, विशेषतः बहुजन समाजातले विद्यार्थी, त्यांच्या राज्य सरकारच्या किंवा केंद्राच्या जागा हा लिमिटेड असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी इच्छा असूनही जाता येत नाही. त्यामुळे काय करतात, काही ठराविकच लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन भल्या मोठ्या रकमा भरून त्या कोर्सेस पूर्ण करतात आणि तेच ह्या ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये येतात. परंतु आता आपण कोविडची परिस्थिती पाहिली गेली तर सर्वात जास्त जे गरज भासली ती डॉक्टर क्षेत्रामध्ये नर्सेसची गरज जास्त भासली. परंतु आपल्याला तेवढे डॉक्टर आणि नर्सेस नसल्याअभावी आपण पाहिले कितीतरी लोकांचे बळी गेलेले आहेत. मला असं वाटतंय हा करोनानंतर खूप मोठ्या पद्धतीने जग बदललंय, देशही बदलायच्या मार्गावर आहे. ज्या पद्धतीने तामिळनाडूने निर्णय घेतलाय तसाच निर्णय जर सरकारने घेतला तर निश्चित यातल्या जे काही बहुजन वर्ग आहे, जो दलित असेल, आदिवासी असेल, वेगवेगळ्या घटकातील लोक असतील, त्यांना डॉक्टर होण्याचे किंवा त्या मुलींना डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आणि जे काही सरकार 12 आमचं असं मत आहे की जर हा निर्णय जर ते घेऊ शकते तर आपण का घेऊ शकत नाहीये. कारण का हा जो प्रश्न आहे शिक्षणाचा हा वरती सूचीमध्ये येतो. केंद्र आणि राज्य हे दोन्ही त्याला जबाबदार असतात. त्यामुळे विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन हा निर्णय राज्य सरकारने घेण्यात यावा. ह्या निर्णयाला आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने आमचा संपूर्णतः पाठिंबा आहे. पण नीट रद्द झाली तर राज्यातल्या विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे?
याचं एक कारण नाही की ज्यांचे स्वप्न डॉक्टर होण्याचे आहे सर, ते प्रथमतः पूर्ण होतील. पूर्वी होण्यासाठी त्यांना सीएटी द्यायचे असेल किंवा नेटच्या परीक्षा द्यायच्या असेल तर त्यांना क्लासेस लावावे लागतात आणि क्लासेस सगळे प्रायव्हेट झालेले आहेत. आज क्लासेसची फी सर पाहिली गेली तर आज लाखोच्या घरामध्ये क्लासेसचे फी झालेले आहेत. हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी भरणं अशक्य आहे. किती कॅलिबर त्यांच्यामध्ये असेल तरी हे त्यांना पूर्ण करता येत नाही. बरं, ते होऊनही त्यांचे नंबर नाही लागले तर प्रायव्हेटमध्ये ज्या काही संस्था, शैक्षणिक संस्था मोठ्या आहेत त्या शहरी भागात आहेत, त्यांची फी आपण पाहिलं तर लाखोंच्या घरामध्ये ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा निर्णय अतिशय महत्त्वाचा होऊ शकेल, त्यामुळे हा निर्णय घ्यावा असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. किंवा राज्य सरकार आता नीटच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतं याकडे राज्यातल्या विद्यार्थ्यांचं निश्चितपणे लक्ष लागलेलं असणार, कारण तामिळनाडूच्या धर्तीवर आता राज्यातली नीट परीक्षा सुद्धा रद्द करण्याचा एक इरादा सरकारनं बोलून दाखवलेला आहे. त्या संदर्भात विचार सुरू केलेला आहे. अमित देशमुख यांनी या संदर्भातलं सूतोवाच केलंय. यानंतर बघूयात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय महत्त्वाचे निर्णय झाले, त्या निर्णयांसंदर्भात जाणून घेऊया. पहिला निर्णय म्हणजे महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करणार आहेत. नागरी स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण मागासवर्गाला हे 27% दिलं जाईल. आरक्षणासाठी अध्यादेश काढणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं. सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायला 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कापसाचे पैसे वेळेत देण्यासाठी हमी देण्यात आलेली आहे. कापूस पणन महासंघाच्या कर्जाला सुद्धा सरकार हमी देणार आहे. शिवाय पुण्यात साखर संग्रहालय सुद्धा उभा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानंतर राज्यात एका बाजूला लेटर वॉर सुरू असताना नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. महिला सुरक्षेच्या बद्दल त्यांनी हे पत्र लिहिलंय. सोसायट्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमावेत. मुंबईसह राज्यासाठी हा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. नाना पटोलेंनी आपल्या पत्राच्या माध्यमातून महिला सुरक्षेच्या संदर्भात हा विषय मांडताना सुरक्षा रक्षक म्हणून ज्या व्यक्ती असतात त्या महिला असाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बद्दल एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असाही त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहून ही मागणी केली. नाना पटोलेंनी या पत्रात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. साकी नाक्यातली घटना पाहता महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षक दिसतात. त्यांच्यासोबतच महिला सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात करण्यात यावेत. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र आणि मुंबईचा नावलौकिक कमी होणार नाही यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्याबद्दल निर्णय घ्यावा. असा निर्णय झाल्यास महिला सुरक्षेच्या दृष्टीनं ते आणखी महत्त्वाचं पाऊल ठरेल असं नाना पटोले यांनी राज्य सरकारला सुचवलंय. तर तिकडे मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल हे जे लेटर वॉर सुरू होतं त्या लेटर वॉरचा पुढचा अंक समोर आला. भाजपच्या महिला आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. महिला अत्याचाराबाबत हे पत्र लिहिलंय. सावित्रीच्या लेकींसाठी आपण पुढाकार घ्यावा आणि आता या सगळ्याबद्दल मातोश्री ऐकणार का हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं असेल, कारण केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी टाळू नका असं मुख्यमंत्र्यांना या पत्रातून भाजपच्या आमदारांनी सूचित केलंय. यानंतरची बातमी आहे जावेद अख्तर यांच्या संदर्भातली. जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण जावेद अख्तर यांना ते वक्तव्य भूवू शकतं. माफी मागा अन्यथा 100 कोटी द्या अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट संतोष दुबेंनी अख्तर यांना नोटीस बजावलेली आहे. IPC 499 आणि 500 अन्वये ही नोटीस दिलेली आहे. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली होती तालिबान्यांशी आणि त्यानंतर एक मोठा वाद सुद्धा निर्माण झालेला होता. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी
काही दिवसांपूर्वीच हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र संताप सुद्धा व्यक्त करण्यात आलेला होता। भाजपनं ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा केलेलं होतं। आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी ज्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे ॲडव्होकेट संतोष दुबे आता आपल्या सोबत आहेत। संतोषजी, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? नमस्कार। नमस्कार। एडवोकेट संतोष दुबे। जावेद अख्तर ने जो पिछले समय में संघ और उसके स्वयंसेवकों के संदर्भ में जो भी मानहानि के बारे में प्राइवेट टीवी चैनल को बताया था, उसके संदर्भ में उनको मैंने एक लीगल नोटिस सेंड किया है। हाँ, और उनको मैंने डिमांड किया है कि आपको 7 दिन के अंदर माफी मांगनी पड़ेगी, और अगर आपने माफी नहीं मांगी तो आपके ऊपर क्रिमिनल केस और मानहानि के मेंटेनेंस का केस फाइल किया जाएगा, कंपनसेशन। ठीक है, बहुत बहुत शुक्रिया संतोष जी, आपने पूरी जानकारी दी इसलिए। तेव्हाच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर त्यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। माफी मागा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल, अशी त्यांना या नोटीसीतून सूचना करण्यात आली आहे। यानंतर बातमी पुण्यातून आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून FIR दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ही तक्रार पोलिसात नोंदवली आहे। दरेकरांना रंगलेल्या गालाचा मुका फेम वक्तव्य चांगलंच होणार असं दिसतंय, कारण राष्ट्रवादीला उद्देशून दरेकर यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं होतं। सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये दरेकरांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आलेली आहे। सिंहगड पोलिसात ही तक्रार कलम 509 अंतर्गत म्हणजे स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं विधान केल्याप्रकरणी ही FIR दाखल करण्यात आलेली आहे। पण दरेकरांनी हे वादग्रस्त विधान शिरूरच्या हद्दीत केलं असल्यानं सिंहगड पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी शिरूर पोलिसांकडे वर्ग केला आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। रंगलेल्या गालाचा मुका घेणार पक्ष असं वक्तव्य दरेकर यांनी केलेलं होतं। या विरोधात रुपाली चाकणकरांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे। यावरून आरोप प्रत्यारोप रंगलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबाकडे बघायला वेळ नाही। राष्ट्रवाद काँग्रेस हे रंगलेल्या गालाचे तुमचे घेणारा पक्ष। राष्ट्रवाद काँग्रेस हे रंगलेल्या गालाचे तुमचे घेणारा पक्ष। खरं तर आपण समाजामध्ये बोलत असताना, जाहीर सभेमध्ये बोलत असताना महिलांना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले। रंगलेल्या गालांचे मुके घेणारे पक्ष, पण राष्ट्रवादीला ते बायकांचेच गाल असं कसं काय वाटतं? महिलांच्या बाबतीत त्यांनी नाही बोलायला पाहिजे होतं। रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष, त्यांची जीभ घसरली। किमान जनाची नाही पण मनाची थोडीफार असावी। वाक्प्रचार आहे मराठीचं, शिकून घ्या। पुणेकरांना जास्त मराठी चांगली येते मुंबईवाल्यांपेक्षा। महिलांना तुम्ही मान देऊ शकत नाही तर निदान बोलू तरी नका ना। तुम्ही ती सीडी ऐकली का? ते भाषण ऐकलं का? नसेल तर मी पाठवते तुम्हाला। काय बोलले दरेकर? कुठल्या बाईचा ब सुद्धा संदर्भ नाही। अशी विधानं कुठं करू नये। सुरेखा ताईंचा तर नाहीच नाही। त्यांना तर शुभेच्छा आहेत आमच्या मनापासून। नवीन एका क्षेत्रामध्ये ते आले आहेत। राष्ट्रवाद काँग्रेस हे रंगलेल्या गालाचे तुमचे घेणारा पक्ष। एवढ्या मोठ्या पक्षातला माणूस जर असा बोलत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिलांवरती काय परिणाम होतो? मी स्वतः सिंहगड पोलीस स्टेशनला प्रवीण दरेकर यांच्या विरोधात FIR दाखल केलेली आहे। बलात्कार, सामूहिक बलात्कार याच्याकडे लक्ष नाही, पण दरेकर काय बोलले? खेचून ताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे, याच्या व्यतिरिक्त काही। आम्हाला संघर्षाची सवय आहे। 5 नाही 10 गुन्हे तुम्ही दाखल केले तरी देखील आम्ही त्या ठिकाणी बोलतच राहणार आहोत। दरम्यान दरेकर यांच्या विरोधात FIR दाखल झाल्यानंतर आम्ही या संदर्भात सुरेखा पुणेकर यांच्याशी संवाद साधला। त्यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। दरेकरांनी जे वाक्य बोलले ना ते फार वाईट बोलले। महिलांच्या मनाला दुःख होण्यासारखं वाक्य बोललेले आहेत आणि मी त्यांचा निषेध करते। आज जे FIR दाखल केलेलं आहे ना, तर त्यांनी ते काय म्हटले की तेव्हाच करायला पाहिजे होतं। मग तेव्हाच त्यांनी माफी मागायला पाहिजे होती ना। महिलांची माफी मागितली असती तर FIR दाखल झालाच नसता। आज जे हिने केलेलं आहे आपल्या
रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे, पण सुरेखाजी प्रवीण दरेकरांचं असं म्हणणं आहे की नियोजनपूर्वक ठरवून त्रास देण्याकरता ही FIR दाखल केलेली आहे, कारण जेव्हा मी बोललो त्यानंतर नव्हे, म्हणजे त्यानंतर लगेच FIR दाखल नाही झाली तर 2-4 दिवसांनी केली गेली. अहो पण 2-4 दिवसांनी का केली? त्यांनी माफी मागायला पाहिजे होती ना, लगेच माफी मागितली असती ना तर एवढं झालंच नसतं. पण सुरेखाजी ते प्रतिक्रियेत असंही म्हणाले की मी महिलांची विटंबना होईल किंवा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. अहो महिलांची विटंबनाच केली त्यांनी, असं बोलायला नको होतं. महिलांच्या बाबतीत तुम्ही कशाला बोलता? तुम्ही पुरुष आहात ना, कशाला बोलायला पाहिजे? नव्हतं बोलायला पाहिजे त्यांनी. मग आणि बोलले तर त्यांनी माफी मागायला पाहिजे होती ना, नाहीतर एवढं इथपर्यंत आलंच नसतं. बरोबर. आणि सुरेखाजी अजून एक प्रवीण दरेकरांनी आरोप केलाय की सरकार पण तुमचंच आहे, पोलीस पण तुमचेच आहेत, पोलिसांचा वापर करून तुम्ही अशी कुठलीही कलम लावू शकता. आणि मग तुम्ही कुठलीही कलम लावू शकता, तर मग तुम्ही काय महिलांना नावं ठेवू शकता का नावं ठेवू शकता महिलांना? महिलांची अवहेलना का करता तुम्ही? पण मग आता नाही अगदी बरोबर मागितली असती तर एवढं झालंच नसतं ना. माफी मागायला पाहिजे, अजूनही त्यांनी माफी मागायला पाहिजे. पण त्यांना जर त्यांनी केलेलं वक्तव्य चुकतंय असं वाटत असेल तर ते माफी मागतील ना, असंही त्यांचं म्हणणं आहे. नाही कसं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिला दुखवलेल्या आहेत, मग हे वक्तव्य कशाला करायला पाहिजे होतं त्यांनी? यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. रात्री 10:30 वाजता पाहायला विसरू नका सोनू सूदची एक्सक्लुझिव्ह मुलाखत फक्त न्यूज 18 लोकमतवर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. बातमी मुंब्र्यातून आहे. या घडीची महत्त्वाची बातमी येते ते म्हणजे मुंब्र्यामध्ये सम्राटनगरमध्ये आनंदनगर सोसायटीतून उत्तर प्रदेश ATSनं कारवाई करत एकाला ताब्यात घेतलंय. मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये उत्तर प्रदेश ATS दाखल झाला असून या ATSच्या टीमकडून त्या व्यक्तीची चौकशी केली जाते. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, कुठल्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे? काय अधिक माहिती आहे याबद्दल? विलास, प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्यानुसार आजच UP ATSने संपूर्ण देशभरामध्ये एका मोठ्या धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय. ही जी टोळी आहे ही टोळी परदेशातून धर्मांतराच्या नावावरती मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग म्हणजेच पैसे घेत होतं आणि त्याचा गैरवापर जो आहे तो दहशतवादी तयार करणे किंवा दहशतवादी कारवाया करणे आणि तरुणांना रॅडिकलाइज करणे, त्यांची माती भडकवणे असे विविध प्रकार जे आहेत त्या संपूर्ण ग्रुप करायचा. या प्रकरणी लखनौमधून मुफ्ती काझी उमर गौतम याला त्या ठिकाणी अटक केली आणि त्यानंतर पुढे जाऊन महाराष्ट्रातून 2 लोकांना अटक केलेली आहे. त्यामध्ये सलाउद्दीन जैनुद्दीन शेख, रामेश्वर कावडे उर्फ एडम, आणखीन यांच्या दोघांच्या चौकशीतून आणखीन 2 लोकांना अटक केली. तो म्हणजे कौशर आलम आणि गुप्रिया बंदो असलान मुस्तफा. ही अशी व्यक्ती आहेत ज्यांना नागपूर भाग आहे, तो त्याचबरोबर गडचिरोली भाग आहे, हंशापुरी, नागपूर, महाराष्ट्र या भागांमध्ये या सर्वांची कामं सुरू होती. प्रमुख होते या भागातून त्या सर्वांना अटक केलेली आहे. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर काही विशिष्ट धर्मातील तरुणांची माती भडकवायची, त्यांना परदेशामध्ये म्हणण्यापेक्षा बाजूच्या राष्ट्रामध्ये त्यांना छुप्या मार्गाने पाठवायचं, त्यांना वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवायचं आणि या सगळ्या कारणाकरता विदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांचं फंडिंग घ्यायचं आणि त्याचा गैरवापर करायचा, असं हे संपूर्ण प्रकरण आहे. या प्रकरणी मुंबईतून एकाला ताब्यात घेतलं गेलंय. UP ATSने ताब्यात घेतलं. नक्कीच बघूया या कारवाईचं आणखीन कोण कोण याच्यामध्ये सामील आहे किंवा त्याच्याबद्दल अटक होते का. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि याचसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.